स्नॅक्स की जान होती है ग्रीन चटणी। कोणत्याही स्नॅक्सची चव वाढते ती या ग्रीन चटणीमुळेच। तर अगदी 2 मिनिटांमध्ये ही बनणारी खायला अगदी टेस्टी ग्रीन चटणी बनवायची कशी, चला तर मग बघूयात या ग्रीन चटणीची झटपटी रेसिपी। ही ग्रीन चटणी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा लागणार आहे तो म्हणजे पुदिना। मी पुदिन्याची मुठभर पानं अशी सेपरेट करून घेतलेली आहेत। आपल्याला मुठभर कोथिंबीर लागणार आहे। एक कांदा मोठा मी बारीक कट करून घेतलेला आहे। एक हिरवी मिरची, आलं आणि लसूण घेतलेला आहे। मिक्सरमध्ये आता सर्वात प्रथम आपण जी धुवून घेतलेली कोथिंबीर आहे ती कोथिंबीर घेतली आणि त्यामध्ये पुदिना घेतला। पुदिना आणि कोथिंबीरीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता। मी ते थोडा पुदिना जास्त घेतलेला आहे आणि कोथिंबीर कमी घेतली आणि एक कट करून घेतलेला कांदा, एक हिरवी मिरची आणि आलं आणि लसणाच्या 2 पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता इथे घेताना मिरची तुम्ही थोडी कमी घ्या, कारण नंतर टेस्ट कमी जास्त करायची असेल तर त्यानुसार तिखटाची चव वाढवण्यासाठी परत तुम्ही मिरची घेऊ शकता। आणि आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं। आता बारीक केलेली ही पेस्ट बनवून आपली तयार आहे। आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेतलं आणि आता या पेस्टमध्येच आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे। हे दही, आता ही चटणी कमी क्वांटिटीमध्ये आहे म्हणून मी 2 चमचे दही घेतलं। तुम्ही क्वांटिटी जास्त असेल तर दही अजून घेऊ शकता आणि दही नसेल तर त्यामध्ये तुम्ही अर्ध लिंबू देखील पिळू शकता। आणि मी मिक्सरमधून हे सर्व मिक्स करून घेतलं आणि आपली ही ग्रीन चटणी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे। ही चटणी अतिशय टेस्टी लागते। तुम्ही देखील ही ग्रीन चटणीची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या मिसेस RYK या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।